इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। गुढीपाडवा अर्थात शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त। तसेच प्रभू रामचंद्रांच्या 14 वर्ष वनवासांतर्गत लंकाधिपती रावणाचा वध करीत अयोध्येतील प्रजेच्या माध्यमातून गुढी उभारत प्रभू रामचंद्रांच्या विजयाचा आनंदोत्सव रूपी पर्व म्हणजेच गुढीपाडवा। त्याच अनुषंगाने गत अनेक वर्षांची परंपरा अखंडित राखत भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष तथा उद्योजक समाजसेवक दीपक कोतेकर तसेच समाजसेविका रंजना दीपक कोतेकर तथा चैतन्य कोतेकर आदी कोतेकर परिवाराच्या माध्यमातून तसेच मंडळाचे मनीष गुंजाळ, ॲडव्होकेट अमोल वाजे, विश्वास निंबाळकर अशा इतर अनेक मंडळ पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण सहकार्यातून यावर्षी देखील गुढीपाडव्यानिमित्त भव्य दिव्य अशा सर्वपक्षीय 9 वर्ष स्वागत यात्रेचे आयोजन गुढीपाडवा या शुभ मुहूर्तावर करण्यात आले होते। समाजसेवक दीपक कोतेकर यांच्या प्रमुख नेतृत्वात आयोजित सदर भव्य दिव्य अशा स्वागत यात्रेअंतर्गत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उबाडा गट, आरपीआय अशा इतर अनेक सर्वपक्षीय पदाधिकारी तथा नेते कार्यकर्ते यांचा पक्षीय भेदाभेद विसरून एकत्रित सनातनी हिंदू धर्माच्या शुभ अशा गुढीपाडव्या मुहूर्तावर लहानग्यांपासून ते तरुण तरुणाई तसेच अबालवृद्धांपर्यंत विशेषतः महिला वर्गाच्या उत्स्फूर्त पुढाकारांतर्गत शेकडोंच्या संख्येने लाभलेली उपस्थिती हेच या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले। फटाक्याच्या आतिषबाजीने गावदेवी माता मंदिरापासून सुरुवात झालेल्या सदर शोभायात्रेअंतर्गत ढोल ताशांच्या गजरात अतिशय देखण्या तसेच पारंपरिक विविध सांस्कृतिक पोशाख परिधान करण्यात आलेल्या लहानग्यांपासून ते तरुण तरुणाई असो अथवा ज्येष्ठ अबालवृद्धांपर्यंत सर्वांच्याच माध्यमातून सदर नववर्ष शोभायात्रेअंतर्गत ओसंडून वाहणारा उत्साह तसेच आनंद तथा हिंदू तथा सनातनी धर्माचा स्वाभिमान असणाऱ्या पवित्र अशा भगव्या ध्वजाचे अतिशय नियोजनबद्ध एक तालात प्रदर्शित करण्यात आलेले सादरीकरण तसेच महाराष्ट्राचे वैभव असणाऱ्या वारकरी पंथातील वारकरी बांधवांचा ज्ञानबा तुकाराम या जय घोषाने दुमदुमलेले स्वर लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंत येळकोट येळकोट जय मल्हार या घोषणेअंतर्गत उधळण्यात येणारा मंगलरूपी हळदीचा भंडारा परंपरागत वेशभूषा अंतर्गत अनेक समाजाचे प्रतिनिधित्व करणारे परंपरागत प्राचीन पेहराव तसेच भगवान शिवशंकराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अतिशय देखण्या स्वरूपात सजवण्यात आलेला नंदीबैल महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती असो वा येळकोट येळकोट जय मल्हार रूपी भगवान शिवशंकर सर्वांचेच घोड्यावरती अतिशय बाणीदार अश्वारूढ सादरीकरण तसेच जागोजागी सदर स्वागत यात्रेअंतर्गत टाकण्यात आलेल्या सडा रांगोळी तथा विविध उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षाअंतर्गत उधळण्यात येणाऱ्या गुलाब पुष्पांची उधळण मंगलमय अशा सनई चौघड्यांचे स्वर अशा इतर अनेक पारंपरिक सनातनी धर्म दर्शवणाऱ्या महत्वपूर्ण अशा वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपात करण्यात आलेला अंतर्भाव हेच या नववर्ष स्वागत यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले। सदर नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजक तथा भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर यांनी सर्वांनाच हिंदू सनातनी धर्मातील अतिशय मंगलमय अशा गुढीपाडव्याच्या विशेष शुभेच्छा दिल्या। तसेच प्रभू रामचंद्र सर्वांच्याच इच्छा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करो तसेच सर्वांच्या आयुष्यात सदर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुख, समाधान, ऐश्वर्य भरभराट लाभो अशा सदिच्छा देखील सदर शोभायात्रेचे प्रमुख आयोजक दीपक कोतेकर यांनी उपस्थितांना दिली। गावदेवी मंदिरापासून सुरू करण्यात आलेली सदर शोभायात्रा शिवाजी चौक तथा अशा इतर अनेक शहरातून मार्गक्रमण करीत अखेर हुतात्मा चौकात सदर शोभायात्रेची सांगता करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज।
आपल्या प्रमुख यात्रेमध्ये त्यांनी सामील करून आपल्या धन्यवाद. गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं, काय सांगाल? गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय हिंदू नववर्ष शोभायात्रेचं आम्ही आयोजन केलं होतं. अखिल वडवली गावदेवी चॅरिटेबल ट्रस्ट, संपूर्ण शिवाजीनगर, तारवाडी, हळदापाडा रहिवासी संघाच्या वतीने आम्ही नववर्ष शोभायात्रेचं आयोजन केलं होतं. त्या निमित्ताने सर्व शालेय विद्यार्थी, सांप्रदायिक भजनी मंडळ, वासुदेव, छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र आम्ही सादर केले आणि या यात्रेचा गावदेवी मंदिराचा शुभारंभ केला आणि ही यात्रा आम्ही उद्घाटन भारतीय नववर्ष शोभायात्रा इथं आम्ही संपन्न केली आणि यामध्ये जास्तीत जास्त हिंदूंनी सहभाग घेतला. या यात्रेत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. अशी दरवर्षी शोभायात्रा जास्तीत जास्त मोठी काढण्यात यावी आणि आजची हिंदूंची पाठ उद्याची पाठ राहील. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा, हिंदू नववर्ष ज्याला आपण संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात साजरा करतो, त्या सर्व हिंदू धर्मवासियांना, तमाम हिंदू धर्मवासियांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. धर्मरक्षण, धर्मसंवर्धन आणि आपली संस्कृती कशी जपावी यासाठी या सर्व शोभायात्रा करत असतात. आमच्या वडोलीमधील अखिल वडोली मित्रमंडळ, गावदेवी माता ट्रस्ट आणि सर्व वडोलीकरण ताडवाडी विभागातील नागरिकांनी ही शोभायात्रा अतिशय भव्य दिव्य स्वरूपात आज काढली होती. त्याचं देखणं स्वरूप सर्व अंबरनाथकरांनी पाहिलं. असाच हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि आपली माणसांची एकजूट टिकली पाहिजे अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. अंबरनाथमधील तमाम नागरिकांना वर्ष प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.